गौरी दिसायला सुंदर आणि गरीब मुलगी होती. तिचे लग्न तिच्या बाबांनी पुण्यात राहणाऱ्या रोहनसोबत लावून दिलं होतं. रोहन हा पुण्यामध्ये एका मराठी शाळेवर शिक्षक होता. सोबतच तेथील जवळच्या एका दुसऱ्या शाळेवर गौरी पण शिक्षिका होती. गौरीचे नवीन लग्न झाल्या झाल्या तिची सासू तिच्यासोबत व्यवस्थित वागायची. तिला आपल्या मुलीप्रमाणे समजायची. पण जसजसे दिवस जायला लागले तसं तसं सासू गौरीला जास्तच त्रास द्यायला लागली. एके दिवशी सकाळी सर्व लोकांचा नाश्ता झाला आणि घरातील जे लोक कामावर जाणार होती ती निघून गेली. गौरी घरचे काम आवरून शाळेमध्ये मुलांना शिकवायला जायची. त्यामुळे ते आपल्या घराच्या कामात व्यस्त होती. तेवढ्यात सासू तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली, गौरी, आज तू शाळेवर जाऊ नकोस, सुट्टी घे. आज माझी मुलगी आणि तिचा नवरा येणार आहे. तेव्हा गौरी म्हणाली, आज मी सुट्टी घेऊ शकत नाही, कारण मुलांचे वार्षिक पेपर चालू आहेत आणि त्यासाठी मला शाळेत जाणं गरजेचं आहे. तेव्हा गौरीची सासू तिच्यावर रागवली आणि तिला म्हणाली, तुझी शाळा तर रोजच चालती आहे, पण आज माझी मुलगी आणि माझा जावई येणार आहे, तर त्यांचा पाहुणचार कोण करणार? गौरी आपल्या सासूबाईंना म्हणाली, तुम्हाला विनंती करते सासूबाई, मला आता शाळेमध्ये जाऊ द्या. मुलांची परीक्षा आहे, त्यांचे नुकसान होईल आणि माझं जाणं गरजेचं आहे. गौरीच्या सासूला तिचा राग येत होता. ती तिला म्हणाली, तुझं तर हे दररोजच चालू आहे. जेव्हा पण माझं कोण पाहुणे येणार आहेत तर तुझं त्याच वेळेस नेमकं शाळेमध्ये महत्त्वाचं काम असतं. तेव्हा सासू म्हणाली, तुला जायचं आहे तर जा, पण याचा संध्याकाळी परिणाम काय होईल ते फक्त ध्यानात ठेव. एक प्रकारची धमकीच तिच्या सासूने गौरीला दिली. पण गौरीला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची जास्त काळजी होती, कारण त्यांची वार्षिक परीक्षा होती. तिला जाणं गरजेचं होतं. त्यामुळे तिने घराचा उंबरडा ओलांडला आणि शाळेच्या दिशेकडे निघून गेली. तेव्हा पाठीमागून सासूबाई तिला म्हणाली, अजून पण विचार कर, माघारी पाय फिरव, संध्याकाळी फार विपरीत परिणाम घडेल. पण गौरी त्यांच्या बोलण्याकडे ध्यान न देता शाळेकडे निघून गेली. दिवसभर शाळेमध्ये गौरीच्या मनात हाच विचार की संध्याकाळी गेल्यावर आता नवरा काय म्हणेल आणि घरी जाऊन मला त्यांची उठाठेव करावी लागणार, जेवण बनवावे लागणार, भरपूर काही काम करावे लागणार. गौरी जरी शाळेत होती तरी तिचं मन मात्र घरीच फिरत होतं. संध्याकाळी शाळा सुटली आणि गौरी शाळेतून घरी आली. ती घरी येताना मनातून घाबरत होती. सासू काय म्हणेल आणि नवरा काय म्हणेल? गौरीला घरी हजर राहायला शाळेतून उशीरच झाला होता. ती दरवाजापाशी पोहोचली. तेवढ्यात तिचं ध्यान तिच्या लहान नणंदवर आणि सासूबाईवर गेलं. त्या दोघी हॉलमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. तेवढ्यात गौरी त्यांना ना काही बोलता तिच्या खोलीत घुसली. नंतर स्वयंपाकघरात जाऊन नंदेसाठी जेवण बनवायला सुरुवात करू लागली. इकडे बाहेर हॉलमध्ये बसून सासू आणि तिची नणंद गौरीच्या बाबतीत एकमेकींना चुगल्या मारत होत्या, तिची बुराई करत होत्या. सासू तिच्या मुलीला म्हणाली, तू येणार आहे म्हणून हिला सकाळी सांगितलं होतं, तरी पण ही घरी थांबली नाही. नणंद पण तिच्या आईला म्हणाली, बघ की आता आली आहे. मी इथं बसली आहे तरी पण बुरखा मारून किचनमध्ये गेली, पण मला बोलली पण नाही आणि माझ्याकडे बघितलं पण नाही. कशाचा बाई इतका घमंड आहे? नोकरी करते म्हणून काय? त्यांचं गौरीला टोमणे देणे चालूच होतं. गौरी आपलं गपचिप किचनमध्ये काम करत होती. गौरीचं काम संपत आलं. तेवढ्यात नणंदने जाणून बुजून तिला तिच्या मुलीसाठी मुद्दामून खीर बनवायला लावली. तर गौरी तिला काही न बोलता खीर बनवू लागली. स्वयंपाक झाला तेव्हा गौरी बाहेर आली आणि तिच्या नणंदला म्हणाली, ताई, थोडंसं जेवण डायनिंग टेबलपर्यंत आणायला मला मदत करता का? तेवढ्यात सासू म्हणाली, माझी मुलगी मला भेटायला आली आहे, तुला कामात मदत करायला नाही. आणि असेही ही पाहुणी आहे,
तिला काम सांगायला तुला लाज नाही का वाटत? तेव्हा गौरी बाहेर दरवाजात येऊन म्हणाली, सासूबाई, मी त्यांना काम करायला सांगत नाही. मी फक्त हे बनवलेले जेवण डायनिंग टेबलवर आणण्यासाठी त्यांची मदत मागत आहे. तेवढ्यात सासू आपल्या मुलीकडे बघून म्हणाली, बघितलंस का हिचा नखरा? आज ही तुला जेवण डायनिंग टेबलवर आणायला सांगते, परत जेवण झाल्यावर नंतर तुला भांडी धुवायला सांगेल. तेवढ्यात गौरीची नणंद आपल्या आईला म्हणते, आई, तू दादाला का सांगत नाही या गोष्टी की वहिनी अशी करते? घरात म्हणून एक तर मी किती दिवसातून आली तुझ्यापाशी, 15 दिवसातून आज आली. मी महिन्यातून फक्त तुझ्याकडे 2दा चक्रा मारते आणि त्यात पण मला ही वहिनी मला काम सांगते. तू दादाकडे तक्रार कर बर. तिची आता मात्र सासूला खूप राग आला. तिने मुलगा रोहन याला गौरीबद्दल तक्रार केली. रोहनने पण खरं काय आहे आणि खोटं काय आहे हे जाणून घेतलंच नाही. त्याला पण आपल्या बायकोचं आपल्या बहिणीसोबत असं वागणं आवडलं नाही. तो गौरीला म्हणाला की जनाची नाही तर थोडीफार मनाची लाज ठेव. माझी बहीण काय सारखी येते का माझ्या दारी? ती फक्त महिन्यातून 2दाच येते आणि त्यात पण तू तिला काम सांगते. गौरीने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की मी काम सांगत नव्हती. मी फक्त बनवलेले जेवण डायनिंग हॉलमध्ये टेबलवर आणण्यासाठी त्यांची मदत मागत होते. ते पण त्या नाही म्हणल्या असत्या तर मी त्यांच्यावर जबरदस्ती केली नसती. पण मध्ये सासूबाईचे टोमणे सुरू झाले. रोहन गौरीला म्हणाला, गौरी, तुझी जीभ आज लय चराचरा चालायला लागली. जरा तुला एकदा हाताखालून काढावंच लागेल. आता मात्र गौरीला पण आपल्या नवऱ्याचा राग आला. ती त्याला म्हणाली, मी दिवसभर काय झोपा काढत नव्हती. मी पण दिवसभर शाळेत मुलांना शिकवून आले. संध्याकाळी आले की काम सुरू झालं. ते रात्री झोपेपर्यंत माझं काम चालू असतं. सकाळी पण उठल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत कामच असतं. आणि तुम्ही तर सकाळी आरामशीरपणे उठता आणि नाश्ता करून शाळेवर जाता. परत शाळेतून आल्यानंतर सासूबाई पाणी घे, चहा घे असं म्हणून तुमची खातिरदारी करतात. पण मला असं म्हणणारं आहे का कोणी घरात? वरून काम करून पण मला तुमचं आणि सासूबाईंचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. तेवढ्यात सासू म्हणाली, मी सकाळी जाऊ नको म्हणलं होतं तरी पण गेली. जाता जाता मला म्हणाले की मी लवकर माघारी येईल आणि काम करीन. तरी पण हिने जाणून बुजून शाळेमधून माघारी येण्यासाठी उशीर केला. तर गौरी म्हणाली, मी मुद्दाम उशीर केला नाही. शाळेमध्ये अर्जंट मीटिंग होती त्यामुळे मला उशीर झाला. तरी पण मी येऊन संध्याकाळच्या जेवणाची अगोदर सगळ्यांचे जेवण बनवलं. मी आज दिवसभर पण काही खाल्लं नाही आणि घरी आल्यावर पण काही खाल्लं नाही, कारण मला वेळच भेटला नाही. मी इतकं काम करून पण तुम्ही जर मला मुद्दामून तू आली नाही आणि काम चुकार म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. नंतर गौरीने आपल्या नवऱ्याला समजून सांगितलं की मी जेव्हा पण तुमच्या बहिणीच्या घरी जाते, पाहुणे म्हणून घरी जाते, तर मी त्यांना त्यांच्या घरात प्रत्येक कामात त्यांना मदत करते. त्यांनी काही काम सांगितले तर खुश होऊन ते मी काम करते. जर मी एवढं करत असून मी जर त्यांना इथे आल्यानंतर थोडंसं काम सांगितलं तर इतका राग येतो. यावर रोहनचे पण डोळे उघडले. तो आपल्या आईला म्हणाला, आई, जर गौरी फक्त किचनमधून जेवण आणून डायनिंग हॉलमध्ये ठेवायला मदत मागत होती तर काय त्याच्यात बिघडलं? आणि आई, मी घरात जेवढे पैसे कमवून आणतो तेवढेच पैसे गौरी पण कमवून आणते. मी कामाहून आल्यावर ते कामावर दुसऱ्या दिवशी सकाळी जाईपर्यंत आराम करतो. पण गौरी शाळेतून आल्यापासून ते दुसऱ्या दिवशी शाळेत जाईपर्यंत सकाळ संध्याकाळचे काम करते आणि शाळा पण बघते. तर मग आपण पण सगळ्यांनी मिळून तिचा विचार केला पाहिजे. यानंतर सासूबाईचे डोळे उघडले आणि तिला तिची चूक कळाली. सासूबाईला चूक कळाली पण आपली किंमत त्यांना कमी होऊन द्यायची नव्हती. कारण मी माझ्या सुनपाशी माझी हार का मानून घेऊ असा त्यांचा विचार होता.
पण ह्याच गोष्टी तिथे बाजूला असलेले गौरीचा नंदावा ऐकत होता. गौरीचा नंदावा पुढे येऊन म्हणाला की सासूबाई, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या आहेत. खरं काय आहे आणि खोटं काय, चूक कुणाची आहे, तुम्ही चुकत आहे. सासूबाई, गौरी बरोबर बोलत आहे. गौरीच्या नंदावाने पण गौरीला साथ दिली. तो म्हणाला, इतके पैसे कमवून आणणारी सून जर घरात इतके काम सारे करत असेल तरी पण तुम्ही तिला टोमणे देत असाल, तर तिची इज्जत करत नसाल, तर मी तुमच्या मुलीसोबत माझ्या घरी कसं वागलं पाहिजे? कारण तुमची मुलगी तर कुठे कामालाही जात नाही आणि घरातले काम करत नाही. मग आता तुम्ही सांगा की मी तुमच्या मुलीला कशी वागणूक देऊ? आपल्या जावयाचे हे बोलणं ऐकून गौरीच्या सासूला झटका बसला. ती म्हणाली की जावई बापू, चुकलं माझं, मला माफ करा. मी इथून पुढे गौरीला त्रास देणार नाही. आणि गौरीला म्हणाली की जशी मला माझी मुलगी आहे तशीच तू पण माझी मुलगी आहे. तेव्हापासून सासूबाईंनी गौरीला त्रास देणं थांबवलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.